ओम शांती. आज 19/12/2024 बापदादा मधुबन. महावाक्य. गोड मुलांनो, हे पुरुषोत्तम संगम युग ट्रान्सफर होण्याचे युग आहे. आता तुम्हाला कनिष्ठ स्वभावापासून उत्तम पुरुष बनायचं आहे. कनिष्ठ संस्कार पासून उत्तम संस्कार मनाचे बनवायचे आहेत. प्रश्न: बाबांच्या सोबत कोणत्या मुलांचीही महिमा गायली जाते? महिमा म्हणजे कोणत्या मुलांचं गायन होतं, स्तुती होते किंवा त्यांना मान सन्मान प्राप्त होतो. बाबांच्या सोबत कोणत्या मुलांची महिमा गायली जाते? उत्तर: जे टीचर बनून अनेकांचे कल्याण करण्याचे निमित्त बनतात, त्यांची देखील महिमा बाबांच्या सोबत गायली जाते. करण करावनहार बाबा मुलांच्याकडून अनेकांचे कल्याण करावून घेतात, तर मुलांची देखील महिमा होते. म्हणतात, बाबा अमक्याने माझ्यावर दया केली, ज्यामुळे मी कशापासून काय बनलो. टीचर बनल्याशिवाय आशीर्वाद मिळू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व तुम्ही बाबांच्या मुलांनी इतरांना ज्ञान देण्याचे प्रयत्न करायचे आहेत, म्हणजे टीचर बनायचं आहे. ओम शांती. रुहानी बाबा म्हणजे ज्योती स्वरूप बाबा रुहानी मुलांना विचारत आहेत. रुहानी म्हणजे लाईट, आत्मा, चमचमता तारा किंवा ज्योती म्हणू शकतो आपण. रुहानी शब्द इस्लामिक आहे. रुहानी बाबा रुहानी मुलांना विचारत आहेत, समजावून देखील सांगतात आणि मग विचारतात देखील. आता बाबांना मुलांनी ओळखले आहे. भले कोणी सर्वव्यापी देखील म्हणतात, परंतु तत्पूर्वी बाबांना ओळखायला तर हवे ना. बाबा सर्व धर्म परमात्मा सगळ्यांचा आहे ना. म्हणून साठी आपण गातो पण, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, लेकिन कौन सा पिता एक है वो हम कभी ध्यान में नहीं लेते हैं. ऐसे हमने कहा हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, तो भाई भाई कब बनते हैं? जब हमारा पिता एक होता है तभी भाई बनते हैं ना. तो इसीलिए इस ब्रह्मकुमारी नॉलेजच्या मध्ये आत्ता सध्या 140 देशांची लोक कंटिन्युअस परमात्माच्या शक्तीचा गुण, परमात्माचे ज्ञान गुण शक्तीचा साथीचा अनुभव करून आपलं जीवन अति सुखी, अति सुखदायी और स्वर्गामध्ये जाण्यायोग्य बनवत आहेत. तर मग 140 देशांच्या आत्मे आलेत म्हणजे कितीतरी भाषा, कितीतरी पंथ, जाती, भेद, कितीतरी गोष्टी असतात ना. कारण आपल्या इथे बघा, हद्द बदलली गावाची की परंपरा, थोड्या बहुत पद्धती, भाषाचा टोन सगळं बदलतं. मग 140 देश येतात एकत्रित म्हणजे किती मोठं भगवंताचं कार्य चालू आहे. मग त्याच्यामुळे विश्वाच्या कोपऱ्यातून भगवंत 33 कोटी देवी देवतांना घडवत आहे. म्हणून साठी म्हटलं जातं, भगवंताची गतमत न्यारी आहे. गत आणि मत. मत म्हणजे श्रीमत, त्याची शिकवण. गत म्हणजे आपल्याला तो किती सूक्ष्म रीतीने शिकवायचा प्रयत्न करत आहे आणि किती प्रेम करत आहे तो. आपण काय काय करून आलेलो आहे पाठच्या जन्मी. त्याच्यामुळे आता आपण कलियुगामध्ये सर्वत्र तकलीफच्या दुनियेमध्ये आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी समजतात रोज मुरलीचा अभ्यास केल्यामुळे. आणि पॉसिबल असेल तेव्हा, जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा सकाळ सकाळी सुंदर संकल्प मनामध्ये घेतले पाहिजेत. त्याला म्हणतात सोपानांची माळा. सोपानांची माळा किंवा वरदानांचं चिंतन करू शकता तुम्ही. रोज आपल्याला मुरलीमध्ये वरदान भेटतं, राईट. तर बाबा सांगतात, ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना विचारत आहेत, समजावून देखील सांगतात आणि मग विचारतात देखील. आता बाबांना मुलांनी ओळखलं आहे. भले कोणी सर्वव्यापी देखील म्हणतात बाबांना, परंतु तत्पूर्वी बाबांना ओळखायला तर हवे ना. बाबा आहेत कोण नक्की, ओळखून मग बोलले पाहिजे. बाबांचे निवासस्थान कोठे आहे? म्हणजे बाबा म्हणजे भगवंत, परमपिता, आत्मा. पिताला आपण बाबा म्हणतो ना. तर बाबांचे निवासस्थान कोठे आहे? बाबांना जाणतच नाही तर त्यांच्या निवासस्थानाविषयी कसे माहिती होईल? म्हणतात, तर ते तर नावारूपापासून न्यारे आहेत, म्हणजे भगवंताचं काही नावच नाही.
लाईट आहे ना भगवंत. नाहीतर मग आपण जो शिवलिंगामध्ये का पूजा करतो? त्यांचा शरीराचा आकार का नाही? आपण कधी विचारच नाही करत ना. त्याच्यामुळे आपण इतके अज्ञानी झालेलो आहेत, की पिढीनपिढी इतरांची कॉपी करत आलेलो आहे. पण आपण त्याच्यावरती कधी विचारच नाही केला, की मूर्त्यांचे असे हात का आहेत? मूर्त्यांना 4-4 पाय का 4-4 हात का दाखवतात? शिवलिंगाला मूर्ती का नाही? त्याच्यावरती पाणी का घालायचं? त्याच्यावरती जलाची लोटी बांधलेली असते, वरती लटकते तो तांब्या, तो का आहे? काहीच विचार करत नाही आपण. करत जातो, करत जातो. म्हणून तर म्हटलं जातं ना, भक्ती म्हणजे अंधश्रद्धा. अंध म्हणजे काय? डोळे नाहीयेत का आपल्याला? आहेत, पण ज्ञानाचे डोळे उघडलेले नाही नसल्यामुळे आपल्याला आपण म्हणतो भक्ती अंधश्रद्धा आहे. कारण आपल्याला अंग्रेज नेहमी नावं ठेवतात भारताला, की अंधश्रद्धाळू. म्हणूनसाठी भारतामध्ये जागोजागी मंदिर वगैरे पाहायला मिळतात ना. कारण तिथेच देवी-देवता होऊन गेलेले आहेत, तर तिथंच भेटणार ना. तर माझ्या घरातल्या आजोबांचा फोटो मग आमच्याच घरात भेटणार ना, दुसरीकडे थोडी भेटणार. तसंच अंग्रेजांच्याकडे केवळ येशू ख्रिस्त आणि मेणबत्ती लावतात, चर्च असतात त्यांच्याकडे. पण आपल्याकडे कसं असतं, जागोजागी मंदिर. मंदिर म्हणजे मनाच्या आतमध्ये जाऊन स्वतःला ओळखून जेव्हा आपण परमात्माकडून निरंतर अभ्यासाच्या बळावरती शक्ती प्राप्त करत असतो, सद्गती प्राप्त होते, तर आपण सुद्धा नरसे नारायण म्हणजे असं दैवी गुणांनी संपन्न बनतो. तेव्हा त्याच्यामुळे भारतामध्ये स्वर्ग म्हटलं जातं. स्वर्ग भारत भूमीवरतीच होऊन गेलेलं होतं. त्याच्यामध्ये देवी-देवता राज्य करत होते म्हणून भारतामध्ये घराघरात मंदिराची पूजाची प्रथा आहे. परंतु त्याची अंधश्रद्धा झाल्यामुळे भयंकर दुःखाचं जाळं आपल्या भारतात देशामध्ये जास्त पाहायला भेटतं. बाबा सांगतात मुरलीमध्ये, "बाबांना ओळखायला हवे ना. बाबा कोण आहेत ओळखून मग बोलले पाहिजे. बाबांचे निवासस्थान कुठे आहे? शिवबाबांना जाणतच नाही तर त्यांच्या निवासस्थानाविषयी कसे माहिती होईल? म्हणतात हे भगवंत तर नावारूपापासून न्यारा आहे. म्हणून जाणू जाणू तर नाही, म्हणून जणू ते नाही आहेत. जर तर जी जी गोष्ट नाही आहे, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा तर कसा काय विचार केला जाईल? हे आहेत तुम्ही मुले जाणता. हे आता तुम्ही मुले संपूर्ण रीती जाणता, की शिवबाबांनी सर्वप्रथम तर आपली ओळख दिली आहे. मग नंतर शिवबाबा कुठे राहण्याचं निवासस्थान समजून सांगतात. हे कधी सांगितलं जातं? राजयोगाच्या प्रथम सत्रामध्ये. म्हणूनसाठी राज म्हणजे एक तर सिक्रेट्स आणि राज म्हणजे एक अधिकार प्राप्त होतो आपल्याला. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं कुठल्या वस्तूचं, तर आपल्याला ते सहज होतं प्राप्त करण्यासाठी. तर राजयोगाचा कोर्स जरूर करून घ्या आणि एकदा जर नाही समजलं तरी दुसऱ्या टीचरांच्याकडून परत एकदा वेळ भेटला की करा. ज्या प्रकारे मी 5 वेळा राजयोगाचा कोर्स केला. थोड्या-थोड्या अंतराने केला, 1 वर्षाच्या अंतराने असं. तर मग 5 टीचरांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलं जातं. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन पण वेगळं असतं आणि प्रत्येकाचे अनुभव पण वेगळे असतात. ज्ञान तेच असतं, परंतु समजवण्याचा तरीका, एखादा एक्झाम्पल उदाहरण देऊन अतिशय स्पष्ट करून समजवतो. अशा प्रकारे मी 5 वेळा राजयोगाचा कोर्सचा अभ्यास केला 2-3 वर्षाच्या अंतर्गत. त्याच्यामुळे मला टीचर बनता आलं. ओम शांती. तर आपण काय बघत होतो, बाबा म्हणतात, की बाबांनाच आपण व्यवस्थित जाणत नाही. एकदा म्हणतो नावरूपापासून न्यारा आहे, तो जनावरामध्ये आहे, तो सर्वत्र आहे. एकदा म्हणतो त्याचं काही तो लाईट आहे, एकदा म्हणतो आपण तो कुत्ता बिल्ली किचडमध्ये आहे, एकदा म्हणतो भगवंताच्या मर्जीने पत्ता-पत्ता चालतो. परंतु काहीच समजत नाही आहे. आपण काय बोलतोय, काय करतोय ते. तर बाबा सांगतात आपल्याला, जी गोष्ट समजा भगवंत आहेच नाही, तर त्याच्या राहण्याचं ठिकाण तरी कसं काय विचार केला जाईल? हे आता तुम्ही तुम्ही जाणता. बाबांनी सर्वप्रथम तर आपली ओळख दिली आहे. नंतर मग राहण्याच्या स्थानाविषयी समजून सांगितले जाते. बाबा म्हणतात, "मी तुम्हाला या रथाद्वारे ओळख देण्याकरिता आलो आहोत. रथ आहे ब्रह्माचं. ब्रह्माच्या शरीरामध्ये मी प्रवेश करून तुम्हाला या वाणीद्वारे ज्ञान देत आहे. मी तुम्हा सर्वांचा पिता, परमपिता, परमात्मा आहे. आत्म्याला देखील कोणी जाणत नाही. बाबांचे नाव, रूप, देश, काळ नाही. आहे तर मुलांचे मग कुठून येईल? पिताचं नाव रूप पासून न्यारा आहे. तर मग मुले कुठून आली? मुले कुठून आली मग? माझं नाव आहे बाबा म्हणतात, माझं नाव आहे शिव. मी राहतो परमधाममध्ये 5 तत्वांच्याही वरती. तर बाबा म्हणतात, "अगर माझं नाव नाहीये, माझं ठिकाण नाहीये, तर मग तुम्ही शरीर गेल्यावरती का म्हणतात ऊपर वाले को प्यारा हो गया, ऊपर चला गया." तो बाबा कहते ऊपर कोई होगा ना. तर पिता
काय म्हणतात बाबा, पिता नावारूपापासून न्यारा आहे, तर मग मग कुठून आली? मुले आहेत तर जरूर पिता देखील आहे. तर हे सिद्ध होते, तो नावारूपापासून न्यारा नाही आहे. मुलांचे देखील नावरूप आहे, भले कितीही सूक्ष्म असो. आकाश सूक्ष्म आहे, तरीही नाव तर आहे ना आकाश म्हणून. जसं हे पोलार सूक्ष्म आहे, तसे बाबा देखील अतिसूक्ष्म ज्योतिबिंदू सितारा आहे आणि गुणज्ञान शक्तीचा सागर आहे. मुले वर्णन करतात, वंडरफुल तारा आहे. जे जे याच्यामध्ये प्रवेश करतात, ज्याला आत्मा म्हणतात. बाबा तर राहतात परमधाममध्ये. ते राहण्याचे स्थान आहे. नजर वर जाते ना, बोटाने पण सर्व किती महात्मे साईबाबा, धर्मगुरू, मोहम्मद पैगंबर घ्या, येशू ख्रिस्त घ्या, महावीर जैन, त्याच्यानंतर गौतम बुद्ध, सगळे काही आणि साईबाबा काय करतायत? ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि बोट वरती दाखवतायत. साईबाबा का म्हणतात सबका मालिक एक आणि वरती बोट आहे. स्वतःकडे बोट आहे का? स्वतःला म्हणतायत का मी भगवंत आहे? नाही. ते समजण्याच्या गोष्टी आहेत ॲक्चुअली. तर बाबा सांगतात, नजर वर जाते ना भगवंताची आठवण काढली की आणि बोटांनी पण वरच इशारा करून आठवण करतात त्याला. तर जरूर त्याची आठवण केल्याने कल्याण होत असेल ना, म्हणूनसाठी भगवंताला सर्व आठवण करतात ना. तर कोणती वस्तू असेल, परमपिता परमात्मा म्हणतात तर खरे ना. त्याला परमपिता परमात्मा पण म्हणतात. शिव परमपिता परमात्माय नमः पण म्हणतात, म्हणजे त्याचं नाव जरूर आहे. राहण्याचं ठिकाण पण आहे, त्यामुळे वरती पाहतात काही गोष्टी घडल्या की त्याला. आणि म्हणूनसाठी मी पाहिले बघा, सचिन सचिन तेंडुलकर सुद्धा जेव्हा शतक पूर्ण करतात, तेव्हा नेहमी वरती बघून परमेश्वराला थँक यू म्हणतात. तर परमेश्वर वरती आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं जातं ना. तर बाबा म्हणतात, तरीही नावारूपापासून न्यारं म्हणणं, यालाच अज्ञान म्हटलं जाते. बाबांना जाणणे, यालाच ज्ञान म्हटलं जाते. शिवबाबांना म्हणजे आपल्या आत्म्याच्या पित्याला जाणणे, सद्गती दाताला जाणणे म्हणजे ज्ञान म्हटले जाते. हे देखील तुम्ही समजता. आपण देखील अगोदर अज्ञानीच होता. बाबांना सुद्धा ओळखत नव्हते. तर स्वतःला देखील ओळखत नव्हते, की हे माझं शरीर चालतं कसं आहे? याच्यामध्ये बसलेली दिव्य चेतना मी आत्मा आहे आणि हे शरीर माझं एक वस्त्र आहे. पण आपण ओळखत नव्हता. आता समजता मी आत्मा आहोत ना, की शरीर. आत्म्याला अविनाशी म्हटले जाते, तर जरूर कोणती तरी गोष्ट आहे ना. अविनाशी असं काही कोणते नाव नाही. अविनाशी म्हणजेच कधी विनाश न होणारा आत्म्याचा मृत्यू नाही. आत्म्याला कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणजे अविनाशी. आत्मा अग्नी जाळू शकत नाही, हवा त्याला खतम करू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही. शरीर नष्ट होतं, पण आत्मा अमर आहे. तर परमात्मा सुद्धा अमर आहे म्हणून त्याला म्हणतात अमरनाथ. तर गोड-गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती माता-पिता, बाप-दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक माता-पिता ब्रह्मा बाबा शिवबाबांना आठवण, शुभप्रभात आणि नमस्ते बाबा नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार, सदैव याच स्मृतीमध्ये राहायचं आहे, की मी आत्मा पुरुष आहे. मला बाबांच्याकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. मनुष्यापासून देवता मला बनण्याचा अभ्यास शिकायचा आहे आणि शिकवायचा आहे. साऱ्या साऱ्या दुनियेमध्ये जे काही ॲक्ट चालते, हा सर्व पूर्वनियोजित ड्रामा आहे. यामध्ये पुरुषार्थ आणि प्रारब्ध दोन्हीही नोंदलेलं आहे. पुरुषार्थ विना प्रारब्ध मिळू शकत नाही. या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. वरदान, कोणतीही सेवा सच्च मनाने अथवा प्रेमाने करणारे सच्चे रूहानी सेवाधारी भव. वरदानाचं स्पष्टीकरण, सेवा कोणतीही असो, परंतु ती खऱ्या मनाने, प्रेमाने केली तर त्याचे 100 मार्क्स जरूर मिळतात. सेवेमध्ये चिडचिडपणा असू नये. सेवा करायची म्हणून केली जाऊ नये. तुमची सेवा आहे मुळी दुःखातून सोडवण्याची, सर्वांना सुख देणे, आत्म्यांना योग्य आणि योगी बनवणे ही तुमची सेवा आहे. उपकार म्हणजे अपकारी के ऊपर पण उपकार करणे, म्हणजे जो कधीही आपल्याला मदत करत नाही त्याचं पण चांगलं करणे, त्याच्याबद्दल सुद्धा चांगलं
चितणे, अपकारीवर उपकार करणे, वेळेवर प्रत्येकाला साथ आणि सहयोग देणे, अशी सेवा करणारेच खरे रूहानी सेवादारी आहेत. बोधवाक्य पवित्रताचा ब्राह्मण जीवनाची पवित्रताच ब्राह्मण जीवनाची नवीनता आहे. हेच ज्ञानाचे फाउंडेशन सुद्धा आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचे अनगणित पदम गुण शुक्रिया, आभार, धन्यवाद.